हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज आहे सीमाताईचा बर्थडे. आणि बर्थडे निमित्त आम्ही निघालेलो आहोत फिरायला बाहेर. कुठे निघालोय सांगा? अलिबाग काशी बीच. येस, आम्ही निघालेलो आहे अलिबागला. तर सर्व तयारी झालेली आहे आमची. गाडी येते म्हणून आम्ही थांबलेलो आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉग खूप छान असणार आहे. हो हो चलो. हा पकडलाय मी, तू बोल. विश यू मेनी हॅपी बर्थडे बर्थडे गर्ल. थँक्यू. किती वर्षाची झाली? किती वर्षाची झाली? 50ची गाठली आता इथे. नाही, पण अजून वर्ष राहिले. आणि आम्ही आज जुळ्या बहिणी दिसतोय. जुळ्या बहिणी जुळ्याच आहेत. हो मग काय, आम्ही जुळ्याच. ए गप्रे. तर आता आम्ही सगळे निघालेलो आहोत अलिबागला. तयारी सर्व झालेली आहे. मस्तपैकी गाडी येते म्हणून आम्ही थांबलेलो आहेत. खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतोय, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. कारण ब्लॉग बनवायला गेलं की रीलकडे दुर्लक्ष होतं. रील बनवायला गेलं की ब्लॉगकडे दुर्लक्ष होतं. असं होतं. तर ते सर्व तयार आहेत. जा पुढून तिथून पण तुला अलिबाग पुन्हा साइड भेटणारच. आता चला आपण गोव्याला. नवीन होता एकदम. एकदा बोलतोय अलिबागला, एकदा बोलतोय गोव्याला. असं असतं गरे जिनू. नाही अलिबागला जाणार आहे बाबा. तुला आता शिक्षा. पुढे बघू. तू का पुढे बसलाय आर्यू? अरे पुढे बघतो, आम्ही पाठी बघून जातो. पिकनिकला येऊन सगळी शांत बसलाय. चिनू काय गेम खेळतोय? हा, घरी नाही खेळत का गेम? चिनू हा का, बोर घालू नको ट्रिप म्हणजे झालं. नाहीतर आमची बड्डे गर्ल नाराज व्हायची. अलिबागच्या दिशेने प्रवास तर चालू झालेला, पण ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होता की AC कार असल्यामुळे ACची मला सवय नाही आहे. त्याच्यामुळे मला जास्त कसं तरी होत होतं. आता कसं तरी होत होतं हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. सचिनदाजी सीमाताईला सवय आहे, त्याच्यामुळे ते रिलॅक्स फील करत होते. आणि इथे आम्ही गाणी ऐकत डान्स करतच निघालेलो. पण मला सॉन्ग म्यूट करावे लागले, कारण तुम्हाला माहितीच आहे की सॉन्गचा जर आवाज आला व्लॉगमध्ये तर आपल्याला कॉपीराईट बसतो व्लॉगला. त्याच्यामुळे तो आवाज मला म्यूट करावा लागला. मस्त एन्जॉय करत आम्ही अशा पद्धतीने अलिबागला निघालेलो सर्व. आणि पुढे जाऊन पण खूप एन्जॉय करणार आहोत. आता किती वाजले? सकाळचे 11 वाजलेले खरं तर. आणि पोचायला अजून बराच टाईम होता. भूक पण लागलेली म्हणून म्हटलं नाश्ता करावा. सचिनदाजींचा उपवास होता शनिवार असल्यामुळे. आणि इथे मुलांनी कोल्ड्रिंक्स घेतलेले आणि बरेच वेपर्स वगैरे घेतलेले, कुरकुरे घेतलेले. एवढं सगळं खाऊन कोल्ड्रिंक्स पिऊन अक्षरशः चिनूला सर्दी झाली. आणि इथं आम्ही भजीसुद्धा घेतलेली नाश्त्याबरोबर. चहा घेतलेला. चहा खूप सुंदर होता, पण भजी म्हणावी अशी इतकी सुंदर नाहीत मिळाली. पण ठीक आहे, भूक लागलेली सो आम्ही सगळ्यांनी खाल्ली ती. प्रवास तर आमचा अलिबागचा खरं तर खूप छान झाला. आणि छान गाणी पण लावलेली, पण मी तुम्हाला ते ऐकवू शकत नाही कारण कॉपीराईट बसतो म्हणून. पण खरं तर गाण्यांची साथ असेल आणि प्रवास असेल तर प्रवास कायमच छान होतो. आणि त्यामध्ये आम्ही पिकनिकसाठी निघालेलो. सीमाताईच्या बड्डे स्पेशल ट्रिप होती ही. जेव्हा पण मी शूट करते तेव्हा चिनू आमचा बिलकुल नाचत नाही, काहीच नाही. जेव्हा मी शूट बंद करते तेव्हा तो नाचतो. म्हणून सचिनदाजी त्याला बोलत होते की व्हिडिओ चालू झाला की शांत बसतो, व्हिडिओ बंद झाला की नाचायला सुरुवात करतो. खरं तर तो खूप छान डान्स करतो. मला सुद्धा माहिती नव्हतं, मला पण हल्लीच कळायला लागलेलं आहे. आत्तासुद्धा गाणं चालू आहे आणि तो छान नाचत होता यावरती. आणि त्याचं सगळ्यात फेवरेट सॉन्ग म्हणजे हुसन तेरा तौबा तौबा. हे तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं असेल. तो छान डान्स पण करतो, छान गातो सुद्धा. खरं तर मला विशेष वाटतं तो गाताना, कारण तो त्याचे एवढे लिरिक्स चांगले पाठ होतात लगेच. तो छान बोलतो. पाठी काय समुद्र आहे का? हा करू शकतो ना, नाही काय प्रॉब्लेम. समुद्र नाही रे, डबका आहे ते. म्हणतोय
सीमाताईचा बड्डे असल्या कारणाने तिला सतत फोन येत होते आणि त्यामध्ये अचानकच असा एक फोन आला की त्यावरती तिला विचारलं गेलं की तू 10वीला कितव्या साली होतीस म्हणून, किती साली होतीस. तर मला हे सगळं ऐकून, म्हणजे मला माहिती नव्हतं फोनवरती कोण आहे, पण ते होते परीट सर आणि ऐकून मला खूप जास्त विशेष वाटलं की परीट सरांनी सीमाताईला फोन केलेला आहे आणि ते दोघं बोलत होते. ॲक्च्युली सीमाताईचा जो 10वीचा ग्रुप आहे तर शाळेचा, त्यामध्ये त्यांनासुद्धा ॲड केलेला आणि त्यांनी सीमाताईला कॉल केलेला विचारत होते. तर मला खूप विशेष वाटलं खरं तर त्यांचा फोन आलेला, कारण शाळेतले आपले शिक्षक त्यांचा फोन आपल्याला वाढदिवसाला येणं म्हणजे ही खरं तर मोठी गोष्ट आहे. पण मला खूप छान वाटलं खरं तर त्यांचा फोन आला. बोलायची सुद्धा इच्छा होती, पण म्हटलं ठीक आहे, आता मला ओळखतायत की नाही काय माहिती नाही, पण मला माहिती आहे कदाचित ते मला सुद्धा चांगले ओळखत असतील. आणि इथं मी आर्यनसोबत जरा मस्ती चालू होती आमची आणि असं करत करत आम्ही अलिबागला पोहोचणारच होतो. थोड्याच वेळात पोहोचणार होतो. तर आर्यन आणि चिनू इतका जास्त सुपर एक्सायटेड होते की तुम्ही बघू शकता की त्यांना चैन पडत नव्हतं, की त्यांना वाटत होतं आता आम्ही कधी पोहोचतोय तिथे. फायनली पोहोचलो. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गाईज. रिसॉर्ट. मी आत्ताच कंटाळली. काशीद बीचला आम्ही आलेलो आणि तिथे बाजूलाच आम्ही रूम पण बुक केलेली. तर रूमच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान आहे. तिथे मी इतक्या सगळ्या रूम पाहिल्या, पण सगळ्यात बेस्ट रूम जो होता तो हा होता आणि या रूमचा व्ह्यूसुद्धा खूप सुंदर होता आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा होत्या. सोबतच आपण इथे खूप छान टाईमसुद्धा स्पेंड करू शकत होतो, म्हणजे इतका छान व्ह्यू होता. बाकीच्या रूम पाहिल्या तर त्यामध्ये फक्त आपण राहू शकतो त्या रूममध्ये, इतकंच होतं तिथं. असं जास्त काय ॲक्टिव्हिटीज वगैरे नव्हत्या, टाईम स्पेंड करू शकत नव्हतो. आणि ही रूम तुम्ही बघू शकता छान आहे. रूमसुद्धा खरं तर छान होती, व्ह्यूसुद्धा छान होता. रूमवरती पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन तयार होऊन आम्ही इथे स्विमिंग पूलच्या इथे आलेलो. आर्यनला स्विमिंग खूप छान करता येतं, तो स्विमिंगसुद्धा करतो आहे आणि सोबतच 2 व्हीलरसुद्धा शिकवता येतं त्याचे पप्पा त्याला, म्हणजे सचिनदाजी. आणि तो खूप छान स्विमिंग पण करतो. पण जेव्हा पण स्विमिंग पूलमध्ये जातो, आम्ही अशा ठिकाणी फिरायला जेव्हा पण जातो, तेव्हा तो मॅक्झिमम टाईम त्या पाण्यामध्येच असतो आणि इतक्यात जास्त वेळ पाण्यामध्ये राहूनसुद्धा त्याला कधी काही होत नाही. मी तर अजूनपर्यंत आजारी आहे. खोल बघ किती जातो. हळू नको, तू नको विराज. बॉल गेला जातो बॉल. हॅलो गाईज. कसं काय लोक मला ते काय असे, मला तर भीतीच वाटते. हे काय असे तोंडात पाणी जाऊन देऊ नको विराज. आर्यन चला बाहेर मध्ये बसत आहे. तोंडात. खरं तर जेवण करून स्विमिंगकडे जायचं होतं, पण ही मुलं ऐकत नव्हती म्हणून ती पहिल्यांदा स्विमिंग करून आली. एवढी भिजलेले, एवढी थंडी वाजत होती विराजला तर काय बोलायला नको. पण आम्हाला जेवणसुद्धा करायचं होतं म्हणून आम्ही जेवणासाठी निघालेलो. चल विराज, कसं वाटतंय? मस्त. जेवण करून परत जायचं. हो या जेवण करून परत. हा ना. चिनू गरम होत आहे ना. चिनू ही गाडी पण चिनूला राईड करायला देतात. पलीकडे सर, पलीकडे सर, थोडं पलीकडे सर, थोडं पलीकडे सर. हा झोप जरा थोडा वेळ उन्हात असं. हा मस्त वाटतंय. नंतर परत जायचं. हा परत जायचं. तुम्ही करा जेवण, मी बघता. हा तर तुम्ही करा जेवण. तू रे गोलू, लोटू,
अशाच प्रकारे हे सगळे उपाशी जेवता आहेत. तुझा उपवास आहे आता काय मोबाईल दे ना. कसा आर्यन जेवण कसं आहे विराज? एन्जॉय. शाबाश. अबे यार बॉल द्यायचा म्हटलं की चिणूला वैताग. पाणी बॉल लागला माती लागली ना. बघितलं का म्हणजे माती लागली म्हणून बॉलला नाही हात लावायचा काय. तुझं झालं स्विमिंग करून, चल ये बाहेर. इंस्टाग्रामवरती आम्ही ज्या रील पोस्ट केलेल्या सीमाताईने आणि मी, तर त्या इथेच आम्ही रूमच्या बाहेरच शूट केलेल्या त्याचा. आणि जसं की मुलींना जास्त हाऊस असते त्याच्यामुळे सीमाताईंनी सचिनदाजींना पण हा व्हिडिओ करायला सांगितलेला आणि त्यांनी तो केला. खरं तर त्यांनी खूप छान फोटोशूट पण केले आणि सचिनदाजी पण त्यांना पण जरा आवडतात म्हणून ते पण जरा राजी झाले आणि त्यांनी फोटोशूट वगैरे केले, व्हिडिओज बनवले. त्यानंतर इथे माझा स्लोमो घ्यायचा चाललेला जो की मी रीलला पोस्ट केला होता आणि त्यानंतर मी तो हायलाईटसाठी ठेवलेला आहे. तो नंतर मी रीलमधून डिलीट केला कारण मला तो रीलसाठी नव्हता ठेवायचा. ॲक्च्युली मला तो हायलाईटसाठी ठेवायचा होता म्हणून मी तो हायलाईटमध्ये ठेवलेला आहे. ॲक्च्युली इथला व्ह्यू खूप छान होता रूमच्या बाहेरचा, त्याच्यामुळे आम्हाला इथं खूप छान फोटोशूट करता आले, रील वगैरे बनवता आले. तर हे थोडेफार रील आणि फोटोज आम्ही इथे शूट केलेले. सचिनदाजी आणि सीमाताईचं हे रील खूप ट्रेंडिंग होती. खरं तर आधी याचा ट्रेंड होता, आता नव्हता, पण हा राहिलेला करायचा त्याच्यामुळे सीमाताई करून घेत होती. नाही धडकत कर. धडकली तर धडकली. काय झोक येऊ दे नारळाचं झाड माझ्या अंगावर. जोरात चक्कर नाही येणार जोरात. तेवढा चला साहेब चला, आता इथून घसरणार का हा. इथे थोडासा टाइम स्पेंड करून आम्ही सर्व बीचसाठी निघालेलो आणि इथे आम्ही 4 व्हीलर बुक केलेली. तर म्हटलं आता बीचसाठी निघावं म्हणून आम्ही आता तिकडे चाललेलो सर्वजण आणि इथे आम्ही पोहोचलेलो आहे बीचवरती. आता काय मग बोलायलाच नको, पुढच्या गोष्टी तुम्ही बघा. खरं तर जायचं होतं 1 डे ट्रिपसाठी आणि ह्या लोकांनी जायचं म्हणून इतकी जास्त शॉपिंग केलेली की अक्षरशः सचिनदाजी, आर्यन आणि चिनू ह्या तिघांनीसुद्धा सेम कपडे घेतलेले. पण आर्यनच्या स्विमिंगमुळे त्याचे सतत कपडे त्याला चेंज करायला लागत होते कारण कपडे ओले होत होते. त्याच्यामुळे आर्यनला खूप स्विमिंगचं वेड आहे. इथे आल्यानंतर सुद्धा कोणती ॲक्टिव्हिटी करू आणि कोणती नाही असं होतं त्याला आणि त्याचं मन भरत नाही अजिबात एवढ्या ॲक्टिव्हिटीज करूनसुद्धा. ही 4 व्हीलर तो स्वतः एकटा चालवायचा असा हट्ट करत होता. तर दाजी त्याला बोलत होते की नको चालवू म्हणून. अक्षरशः त्याने गाडी चालूसुद्धा केलेली. ऊन लागते ना. तिकडे कुठं आम्ही ॲक्च्युली इथे सायंकाळी 4 वाजता आलेलो तरीसुद्धा ऊन किती जास्त आहे बघा. कारण बीचवरती गेल्यानंतर ऊन खूप जास्त आपल्याला लागतं आणि एवढं जास्त ऊन होतं की नको होत होतं अक्षरशः त्या उन्हामध्ये. आणि तरीसुद्धा बीचवरती जावं तर लागणारच होतं कारण मुलांचा हट्ट. आणि जर आपण अलिबागला आलो आहे तर काशीद बीचला नाही गेलो तर मग कुठे गेलो असं होतं ना म्हणून.
ताई दादा बसताय का? दादा बसा दादा. मला चालत पाहिजे, चालत पलव पाहिजे, पलव दोघांनी एक ऑप्शन दोघं एकाच घोड्यावरती. खाली बस, खाली बस. अरे हो हो, दम दे मला, दम घे. चालवायला नाही दिली तर उतरते. विराज इकडे थांब जरा. थांब रे विराज, इकडे जाय. खेळायचंच आहे. 4 तास इथेच आहे आपण, 4 तास. ते काय पकडायचं, कसं पकडायचं सांग बाबा. काय आणि ते काय इकडून घे ना फोटो. ते समुद्र इकडं राहिला नसेल, झाडे झुडपे पाहिजे आपल्याकडे. बॉडीचे हात धरायचं. घाबरू नकोस. इथे बघ, फोटो काढ. नाही फायनली ताई दादा बसले घोड्यावरती आणि राईड चालू झालेली आहे. घोडा ॲक्च्युली जो हालत होता त्या गोष्टीतच मला जास्त हसायला येत होतं. मला अजून पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तितकंच हसू येतं. ही मुलं रीलमध्ये बघतात, व्हिडिओजमध्ये बघतात की समुद्रकिनारी गेल्यानंतर लोक कसे हर्ट वगैरे काढतात, म्हणून हा चिनू इथे आमचा हर्ट काढायचा ट्राय करत होता. पण त्याच्या पद्धतीने तो चांगलाच काढत होता असं मला वाटत होतं. आणि इकडे तुम्ही पहा, हे नक्की काय चाललेलं मला काही समजत नव्हतं ह्या दोघांचं. माणूस झोपलाय खाली, हा माणूस त्याच्या अंगावरती एवढी रेती टाकतोय. नक्की काय करत होता, त्याला काय करत होतं तर त्याचं त्यालाच माहिती. घाबरले. तिथं असणाऱ्या सर्व राईड खरं तर खूप छान होत्या आणि सर्व घोडे पण प्रचंड सुंदर होते, देखणे होते आणि सर्व मॅक्झिमम व्हाईट कलरचेच होते. या घोड्याचं नाव होतं सफर, जो व्हाईटवाला होता तो. आणि त्याचं नाव खरं तर मला खूप आवडलेलं, सफर. आम्ही आजपर्यंत त्याची सफर म्हणून आठवण काढतो. छान होता तो. आणि आता सीमाताईचा राऊंड झालेला आहे राईड करून. आता सचिन दाजींची तयारी. आणि फायनली सफर करून सचिनदाजी येत होते. तर ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप छान झाला असता, पण सीमाताईला असं वाटलं की स्लो मोमध्ये हा व्हिडिओ खूप छान दिसेल. पण तसं न होता स्पीडमध्ये जर हा व्हिडिओ असता तर अजून जास्त छान वाटला असता, कारण त्यांना घोड्याची राईड चांगली जमते असं ते म्हणाले. आणि खरंच छान जमते आणि खूप छान व्हिडिओ झाला असता हा. पण स्लो मो असल्याकारणाने तो व्यवस्थित दिसत नाही आहे की कशा पद्धतीने ते राईड करतायत सफरची. आणि ह्या घोड्याचं नाव सफर आहे, पुन्हा एकदा आठवण करून देते. खूप छान घोडा पण होता आणि तुम्ही पहा, खरं तर छान वाटत होतं ते. पण तो व्हिडिओ व्यवस्थित आला नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, मग आता काय ऑप्शन नव्हता. तरी त्यांनी सेकंड राईडसुद्धा केलेली, पण ही राईड त्यांची एवढी छान होती की त्यांना ती सेकंड जास्त आवडली नाही. सो मी हाच व्हिडिओ पोस्ट केला इथे व्लॉगमध्ये.
बीचवरती खरं तर बनवण्यासारख्या बऱ्याच रील आहेत, पण लोक कशा रील बनवतात ना हे त्यांनाच माहिती. मी रील बनवण्याचा ट्राय केला खरं तर पाण्यामध्ये, पण मला तो फारसा जमला नाही किंवा कदाचित मला तर असंच वाटतं. आणि इथे मी ॲक्च्युली पाण्याच्या लाटासोबत पाण्याचा तो व्हिडिओ बनवत होते, पण माझा गमतीचाच मूड होता. मला हा रील काय बनवायचा नव्हता आणि मुद्दाम मी हे असं नाटकीसारखं पळत होते आणि सीमाताईला हसवत होते. पाठीमागे इंस्टाग्रामवरती एक रील व्हायरल झालेली की नदीकिनारी राम लिहिलेलं आणि त्या लाटा तिथपर्यंत पोहोचत नव्हत्या आणि ते नावसुद्धा मिटवू शकत नव्हत्या. तर ही अशी एक रील होती. तर सीमाताईने पण इथे श्रीराम असं लिहिलेलं. तर ही गोष्ट खरी आहे. तुम्हीसुद्धा कधी नदीकिनारी गेला ना तर रामाचं नाव लिहून बघा, ते कधीच नाही मिटणार. कोणत्याच लाटेने ते पुसलं जाणार नाही. जिथं आम्ही तिथे होतो ना तेवढ्या वेळापर्यंत आम्ही ते पाहिलं तर त्या नावापर्यंत लाट येतच नव्हती आणि नाव लिहायच्या अगोदर तिथंपर्यंत लाटा येत होत्या, पण नाव लिहिल्यानंतर तिथून पाठीमागेच त्या सर्व लाटा जात होत्या. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा हे नक्की. पाण्याची खरं तर पहिल्यापासूनच मला खूप जास्त भीती वाटते. मी कधीच पाण्यामध्ये जात नाही. इव्हन मी पाठीमागे गोव्याला सुद्धा गेलेली तरीसुद्धा मी जास्त आतमध्ये गेलेच नव्हते, बाहेरच खेळत होते पाण्यासोबत. आणि चिनूला सुद्धा भीती वाटत होती म्हणून मी चिनूला इथं बोलत होते की चिनू माझ्यासोबत तू पण इथेच किनारीच अशा उड्या मार, म्हणून तो सुद्धा माझ्यासोबतच थांबलेला. सचिनदाजी आणि आर्यन खूप जास्त आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते आणि ते जाऊनसुद्धा आले, पण चिनू आणि मी इथे बाहेरच खेळत होतो. सीमाताई आमचं शूट करत होती आणि त्यासोबतच स्वतःचे व्हिडिओ जास्त बनवत होती. आमचं शूट कमी आणि हिचेच व्हिडिओ जास्त आहेत माझ्या मोबाईलमध्ये. विराज मज्जा येते. विराज मज्जा येते ना खूप. टिंगी मी पाण्यामध्ये घाबरत होते म्हणून आर्यन मला पकडत होता आणि बोलत होता, अगं असं कर, नाही काय होत म्हणून तो मला हट्टाने तिथं बसवून घेतलेलं त्याने आणि माझ्यासोबत तो सुद्धा खेळत होता. विराज काय करतोय? संध्या माऊ भाकरी करतीये.
समुद्रकिनारी जाऊन कोण भाकरी कराल का? ठीक आहे, सवयीचा गुणधर्म. कंटाळे खेळून खेळून आले. बाटली कुणाची? कोण? ही मी आहे. ओ माय गॉड, इतकी छान दिसते का मी? बघा माझा किती छान फोटो काढलेला आहे. पळव त्याला, थोडासा पळव तुझ्या बरोबर. चिनू गार लागते आमच्या चिनूला. चिनू गारटली, घरी जायचंय का? पाण्यातून पण पळतात बाई. हळू पाण्यातून जाऊ बिचाऱ्यांना त्रास होतो. हो मग काय. पुढचे पुढचे या नारळ पाणी प्यायला. चिनू कसं आहे रे नारळ पाणी? चिनू मस्त आहे ना विराज? छान आहे ना. थँक्यू. कशी रील चालली आहे बनवायची. सर्व लोक किती खेळत आहेत, आपण बसलोय छान. कारण आता आम्ही दमलो ऍक्टिव्हिटी करू. मम्मा मी मातीत खेळते. ऊन किती लागते. काय ग पडला चिनू. विराज इकडे शर्ट घाल. सुकला आता. ये विराज शर्ट घाल. सुकलाय. सनसेटचा टाइम झालेला आहे. सनसेट. नाचा की. गोवा वाले बीच पे. आपण बोलायचं अलिबाग के बीच पे. आर्यन बघ कसा फोटो काढतोय. बीचवरती आलोय आणि ह्या दोघांनी फोटोशूट नाही केलं असं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे इथं पण एखादा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ झालाच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शूट चाललेला. सचिनदाजी तसे पाहायला गेलं तर प्रचंड लाजाळू माणूस, परंतु बायकोचा हात हाती घ्यायचा म्हटलं तर त्यांना अजिबात आळस येत नाही. त्याचं हे एकमेव उत्तम उदाहरण आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. खरं तर हा व्हिडिओ त्यांनी सांगितलेला सोशल मीडियावरती बिलकुल टाकायचा नाही, तरीसुद्धा त्यांचं ऐकणार म्हणजे मी त्यांची मेहुणी कसली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ ब्लॉगमध्ये जाणार आहे. बघा लव बर्ड्स कसे छान मस्त डान्स करतायत.
ॲक्च्युली काही व्हिडिओ उभे आणि काही व्हिडिओ आडवे या कारणासाठी दिसत आहेत की रीलसाठी आपल्याला उभं व्हिडिओ धरावा लागतो, शूट करावा लागतो आणि व्लॉगसाठी आडवा, त्याच्यामुळे जरा हे प्रॉब्लेम होऊन जातो मग व्लॉगमध्ये. आता थंडी वाजायला लागली काय हा, माझे तर केस कसे झाले. माय गॉड. आर्यन फुल एन्जॉय केलास आर्यन तू. अरे अजून स्विमिंग पूल राहिले तर हे काय झालंय माझ्या केसांचं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हे भगवान, ये मेरे बाल. हे भगवान, मैं क्या हो गई हूँ. मस्त सेन्सेट सेन्सेट. नाही का, थंडीच वाजती एवढी, ते बोलता पण येत नाहीये. तर सेन्सेट छान दिसतोय. सेन्सेट काय मी म्हणतोय, काय म्हणतोय तू. स्विमिंग करू ना. इथे ॲक्च्युली आम्ही बेकरीमध्ये सीमाताईच्या बड्डेसाठी केक बुक करत होतो आणि छानसा केक बघत होतो. दिवसभर उपवास असल्यामुळे सचिनदाजींना खरं तर भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही इथे चहा घेत होतो आणि त्या दोघांनी वडापाव वगैरे खाल्ला, आर्यनने आणि सचिनदाजींनी. आणि त्यानंतर इथे आमचं रात्रीच्या जेवणाचं खरं तर डिस्कशन चालू होतं, कारण आम्ही सकाळी नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. त्यांची इच्छा होती नॉनव्हेज खावं, पण त्यांचा उपवास असल्याकारणाने आम्ही नॉनव्हेज नव्हतो खात. नाही नाही नाही, ते काय नाही करत आहे. चला चला. काम देतो तुला नंतर. प्रचंड दमून थकून बीचवरून आम्ही आता रूमकडे निघालेलो, कारण खूप कंटाळा आलेला. चेंज वगैरे करायचं होतं, त्यानंतर सीमाताईचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता, म्हणून हा केक फ्रीजमध्ये ठेवायचा होता रूममध्ये. आणि त्यानंतर सर्व आवरून खालीसुद्धा यायचं होतं सेलिब्रेशनसाठी, जेवण वगैरे करण्यासाठी. आणि म्हणून आम्ही आता निघालेलो आहोत रूमकडे. दमलोय खूप आता, कारण खूप जास्त थंडी वाजते. चिनू थंडी गेली नाही, आता मला स्विमिंग पूल करायचंय. स्विमिंग पूल करायचंय. चल गप घरी. मम्मा थांब ना. थांब चिनू, मी पण बसते. चिनू थांब. हा सबची हालत नाही, उतर तू. क्या बात. ये देखो, मैं इसी बार की पोरगी हो जाती हूँ कभी कभी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday. Simmi, है ना? Simmi, yes. Happy birthday to you. Thank you so much. करना. इकडे बघ. आर्यन, त्यांच्याकडनं प्लेट्स आण ना आर्यन. तिमी हॅपी बर्थडे. ओ माय गॉड चिनू. ओहो कॅन्डी प्लीज ये जवळ जा. बस रे. घे रे चिनू तू. यस यस व्हेरी गुड. इधर तेरे आगे पीछे मारा तीरा, तेरी क्या नजर कर मैं दिल का का राज राज कहता हूँ. जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ. ये तूने क्या ये किया भाई तू 6th स्टैंडर्ड का बच्चा है. व्हाट गोइंग ऑन नॉनसेंस.
बघ देख भाई सिम्मी तेरा बच्चा 6 स्टैंडर्ड का है। अरे 13 चा टेबल बोल रहे। हाँ राज प्लीज। अरे तू काय काय खाणार? ये 3 मागवले का? हा फिश खाणार आहे? ठीक आहे ना, आपण एक फिश मागू सेपरेटली तुला. फक्त ह्या वेज मध्ये हात घालू नको. गुड मॉर्निंग गायज. अलिबागमधला हा दुसरा दिवस आहे. काल रात्री जेवण झाल्यानंतर मोबाईल ऑफ झाला, त्याच्यामुळे मला शूट करता नाही आला व्लॉग. तर आता नाश्त्यासाठी निघालो आहे आम्ही खाली आवरून. खूप कंटाळा आला आहे बीचवरती खेळून. तुमच्यातर्फे काय खाण्यास का आपल्यासारखे? स्विमिंग करून झालं चिनू? आता झोके घेत बस. एक झाले की एक झाले. नाश्त्यामध्ये काय खाल्लं चिनू तू आज? काय खाल्लं नाश्त्यामध्ये आज तू? भेळ. पोहे कोणी खाल्ले? अरे आगाव. व्लॉग येतोय लवकरच. हे भगवान, इतना कंटाला आया है ना भगवान कि अब कुछ नहीं रहा है भगवान. कुछ नहीं रहा है कुछ. ऍक्च्युली बीचला आपल्याला खूप कंटाळा आला काय ग, म्हणजे बरंच खेळलो ना तिथं पाण्यामध्ये, म्हणून आपण एवढं जास्त कंटाळलो. आणि ऊन किती होतं? ऊन पण जास्त होतं बरं का. खरं कमी खेळायला पाहिजे बीचवरती गेल्यानंतर, पण बीच आपल्या घराच्या बाजूला नाही ना की आपण रोज रोज जाऊन खेळू शकू, म्हणून चालायचं तर तेवढं. पण काय यार, काय माझा रात्री मोबाईल ऑफ झाला त्याच्यामुळे मला शूट करता नाही आलं. थोडासा शूट झाला रात्री बर्थडेचा वगैरे, तरी नशीब ते तरी शूट झालं काय ग. ज्या कारणासाठी चालूच आहे फोनचं काम. आणि महत्वाचं म्हणजे बड्डे होता सीमाताईचा काल 1 फेब्रुवारीला, म्हणून आम्ही अलिबागला आलेलो. अचानक प्लॅन झाला आमचा ॲक्च्युली, तर बड्डे निमित्तानेच आलेलो. खरं तर मोठा प्लॅन करणार होतो, पण मी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी अजून मुंबईमध्येच आहे. मी 1 जानेवारीला सांगितलेलं की मी घरी जाणार आहे म्हणून लवकरच, पण मी घरी नाही गेले गाईज. मी अजूनपर्यंत मुंबईमध्ये. आणि ॲक्च्युली काही ना काहीतरी कारणं येताच त्याच्यामुळे मला इथं ब्लॉगर 2 मिनटं म्हणून मला राहावं लागतंय खरं तर. पण आता मी ठरवलंय, एकदम स्ट्रॉंग ठरवलंय की आता मी घरी जाऊनच राहणार आणि नाहीच राहून जाणार. मी सांगतो पहिली. हा व्लॉग पोस्ट करण्यासाठी मला खूप जास्त लेट झालेला आहे, त्यासाठी खरं तर सॉरी बोलेन मी तुम्हा सर्वांना. पण ॲक्च्युली जेव्हा आम्ही अलिबागवरून जाऊन आलो तेव्हा सचिनदाजींच्या ऑफिसमध्ये समजलं की ते त्यांच्या मिसेसचा बड्डे होता म्हणून ते अलिबागला गेलेले सर्व लोक. मग ते बोलले की एकटेच गेला फॅमिलीसोबत, आम्हाला नाही बोलले काहीच जाणार वगैरे. तर मग त्यानंतर 2-3 दिवसांनी अलिबागवरून जेव्हा आम्ही आलो 2-3 दिवसांनी ते त्यांच्या फ्रेंड्स लोकांना घेऊन सुद्धा गेले. ॲक्च्युली ते क्रूजने गेले. मग तो एक्सपिरियन्स त्यांचा खूप छान राहिला. मग त्यांना असं वाटलं की खरं तर आपण सुद्धा क्रूजनेच जायला पाहिजे होतं, पण ठीक आहे आम्ही नेक्स्ट टाईम जाऊ मग. तर अशा पद्धतीने सचिनदाजी 2 वेळा अलिबागला जाऊन आले. आणि तरीसुद्धा मी माझा हा व्लॉग अपलोड केला नव्हता, तर आज मला टाईम मिळाला आहे म्हणून तो लवकरच आता मी अपलोड करेन. लागलं का रे? पण चांगली बॅटिंग करतो रे तो. चेनू नको माती उडवू बाळा. चेनू फायनली पॅकअप झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे घरी. चलो बाय बाय. बाय बाय अलिबाग. पुन्हा येऊ का आपण कधी इकडं? नाही अलिबागला येऊ, पण ह्या लोकेशनला कशाला आता आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊया. सारखं एकाच लोकेशनला काही घ्यावायला आहे. मजा केलीस ना? हाय रे, पोट भरलं का मजा करून? सारखं फिरायचं, सारखं फिरत असता तुम्ही, तरी पण तुमचं ना खरंच. काय रे चिनू, चला आता बाय बाय करा. चिनुडी वाटतं आर्यन तू आत्ताच झुलत असशील काय रे, कारण आल्यापासून जसा स्विमिंग मध्ये तसा आत्ताच बाहेर पडलायस हो ना. आणि हा झोका
आणि हा स्विमिंग. आणि ह्यांचं काय सारखं नुसतं पेमेंट जिकडं जाईल तिकडं कॅशियर सोबत आमच्या. ट्रान्झॅक्शन जाऊ द्या, होऊ द्या खर्च, लय आहे घरचं. काय रे. वर्षातून एकदा तरी आपण जातोच पण फिरायला. हो, वर्षातून एकदा तरी. मला म्हणायचं होतं वर्षातून एकदा तरी फिरायला जावं, पण जातोच आम्ही फिरायला. पण अगोदर ब्लॉग बनवत नव्हते त्याच्यामुळे कुणाला माहिती नव्हतं. आता ब्लॉगमुळे जरा समजतंय. तरी सुद्धा मला वाटतंय गोव्याला गेल्यानंतर बऱ्याच ट्रिपा झाल्या त्यानंतर पण. ऍक्च्युली ब्लॉगर लोकांचं लाईफ खूप डिफिकल्ट आहे. मला खरं तर ब्लॉग बनवायचा कंटाळाच येतो. पण ठीक आहे, मी सांगितलंय तुम्हाला मी ऍक्टिव्ह राहणार तर मी ऍक्टिव्ह राहणार. चलो बाय बाय अलिबाग. फायनली बॅक टू होम. आता निघालोय म्हटल्यानंतर पोहोचणार तर आहेच ना. खाले डायरेक्ट आप खाने का काम करो. छान दिसते बघ ना. पाणी देख ना, बघ ना इकडे यायला पण कमी करणार नाही ना ते पाणी. दूर दूर तक पाणी दिख रहा है ना. वेज है ना. फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहे. मला वाटलं असेल की घरी. चला रे, किती खेळाल तर या, किती खेळाल. चला. ॲक्च्युली आमचे ड्रायव्हर व्हेज खाणारे होते त्याच्यामुळे आम्हाला व्हेजसुद्धा मिळणाऱ्या हॉटेलमध्येच म्हणजे तेच हॉटेल बघायचं होतं म्हणून आम्ही हे हॉटेल चॉईस केलेलं. तरी ते आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण डिश घेतलेल्या. तर हे चिकन आहे आणि फिशसुद्धा मागवलेलं. पण ॲक्च्युली जे आम्ही मटण खात होतो ना ते मटण पूर्णपणे बटरमध्ये बनवलेलं आणि ते बटर आणि तूप असं मिक्स असा त्याचा टेस्ट होता. पण बिलकुल ते मला आवडलं नाही, चांगलंच नाही लागलं. म्हणजे ॲक्च्युली आम्ही सर्व इथे येऊन सर्व डिश खाल्ल्या पण जे नॉनव्हेज खात होतो ते नॉनव्हेज आपल्या इकडच्या टेस्टसारखं नव्हतं त्याच्यामुळे फार काय मजा येत नव्हती. आणि ती फिश 350 रुपयाची एक होती. मला विशेष वाटलं खरं तर. आणि ते प्रॉन्स वगैरे ते पण ते सर्व मागवलेलं. छान होतं, एकंदरीत छान ट्रिप झाली. चला आता घरी. आता ओनली फ्रेश होऊन चहा पिऊया. चहा तेवढा पिऊयात. तर अशा प्रकारे आम्ही घरी पोचलेलो आहोत. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही खूप कंटाळलोय खरं तर. आता घरी जाऊन छान फ्रेश होऊन चहा पिऊन झोपणार तर नाही आहे. 5:30 वाजलेत. बघू. तर छान वाटलं आम्हाला फिरून येऊन. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.